नमस्कार. सर्व पालक व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आज 1 मे मुलांचा निकाल असतो. वर्षभर मुलांकडून मेहनत करून घेतली जाते, त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो, त्यांच्याकडून पाठांतर करून घेतलं जातं. मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांकडे लक्ष देऊन प्रत्येक विषयामध्ये त्याची कशाप्रकारे चांगली प्रगती होईल याचाही विचार शाळा आणि संस्कार केंद्र प्रयत्न करत असते. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा दिवस. प्रत्येक विद्यार्थी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतो. सकाळ सकाळी शाळेमध्ये जाऊन सर्व मुलांचा निकाल वर्ग शिक्षकाकडून घेतला. सर्व मुलांचे निकाल पाहिले. मनस्वी आनंद वाटला. प्रत्येक मुलाची होत असणारी प्रगती, मराठी वाचन, इंग्रजी वाचन, गणितीय क्रिया यामध्ये होत असणारा बदल समाधानकारक वाटला. वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा दिवस हा खरोखरच समाधानकारक आहे असंही वाटलं. त्यामुळं पालक बंधूंना, सर्व पालकांना, माता पालक, पुरुष पालकांना विनंती आहे. आपल्या अपेक्षा तर खूप असतात. लेकरांनी 90% घ्यावे, 95% घ्यावे, 100% घ्यावे अशी अपेक्षा असते. परंतु मुलांच्या कृतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे पेपर लिहिण्याचा प्रयत्न करतात, प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि त्या लिहिण्याच्या प्रमाणामध्ये त्या विषयाचे शिक्षक त्यांना गुणदान करत असतात. आता तसं पाहिलं तर श्रेणी पद्धत असल्यामुळं बऱ्याच पालकांना हा निकाल ओळखता येणार नाही आहे. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो निकाल आपल्या सर्वांना मी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. सर्व माता पालक, पुरुष पालकांना विनंती आहे की आपण जरूर तो निकाल पाहावा, विषयानुसार पाहावा. याशिवाय कोणत्या विषयामध्ये किती श्रेणी आहे, त्या श्रेणीची टक्केवारी किती आहे, त्याचे गुण किती आहे त्याचाही तक्ता खाली दिलेला आहे. आपल्या पाल्याची एकूण उपस्थिती कशी आहे तीही त्या ठिकाणी दिलेली आहे. आता आपला मुलगा वसतिगृहात राहिला असल्यामुळं निश्चितच त्याची उपस्थिती ही सरासरीपेक्षा अधिकच असणार आहे. कारण तो नेहमी शाळेत गेला आहे. यदा कदाचित तो आजारी असेल, त्याचं काही दुखत असेल तरच त्याची शाळा म्हणजे तो अनुपस्थित होता. एरवी त्याची पूर्ण शाळा झालेली आहे. त्याच्यामुळे सरासरी त्याची उपस्थितीही चांगली आहे आणि तसं बघायला गेलं तर त्याची प्रगतीही छान झालेली आहे. संस्कार केंद्रामध्ये त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मराठीचं वाचन, मराठी हस्ताक्षर, इंग्रजी वाचन, इंग्रजी हस्ताक्षर, तशाच पद्धतीने हिंदी वाचन, हिंदीचं हस्ताक्षर या सर्व गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय संस्कार केंद्रानं इतरही ॲक्टिव्हिटीजमध्ये काही श्लोकांचे पाठांतर असेल, काही गीताचे पाठांतर असेल असाही आणि व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करण्याचा प्रयत्न संस्कार केंद्रामध्ये वर्षभरामध्ये केलेला आहे. यातही काही उणीव असते, काही कमतरता असू शकते, परंतु 100% प्रमाणामध्ये आपल्या मुलाला नको ते त्याच्याकडे जे नव्हतं ते त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिक्षणाच्या विकासाच्या टप्प्यामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला जोडाक्षरं येत नव्हती, त्याला निबंध लिहिता येत नव्हता, त्याला काही गोष्टी समजत नव्हत्या, त्याचं आकलन कमी होतं, त्याची समज कमी होते, वाचलेलं कळत नव्हतं. काही श्रुतलेखनाच्या बाबतीत असेल, काही शब्दपाठांतराच्या बाबतीत असेल, अशा सर्व गोष्टी संस्कार केंद्राने या वर्षभरामध्ये त्याच्याकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय संस्कार केंद्राचे प्रयत्न, त्याचा प्रतिसाद, त्याचं मन लागणं, त्यानं मन लावून काम करणं या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसं पाहिलं तर आपल्या सर्वच मुलांची प्रगती खरोखर समाधानकारक आहे, चांगल्या पद्धतीची आहे. आता सर्व पालक मुलांना विनंती आहे, उन्हाचे दिवस आहेत, खूप ऊन लागते, 9 वाजायलाच उन्हाचा प्रारंभ झालेला आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो